2 शमूएल अध्याय 9। योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय, अशी चौकशी दाविदाने केली। शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता, त्यास दाविदाकडे बोलावून आणण्यात आले। राजाने त्यास विचारिले, तू सीबा आहेस काय? त्याने म्हटले, मीच तो आपला दास। राजाने विचारिले, ज्यावर देवाप्रित्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय? सीबा राजास म्हणाला, योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे। राजाने त्यास विचारिले, तो कोठे आहे? सीबाने राजास म्हटले, पहा, तो लो दबार येथे माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरी असतो। तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्यास लो दबाराहून माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरून बोलावून आणले। मफीबोशेत बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदास भूमीपर्यंत लवून दंडवत घातले। दावीद म्हणाला, मफीबोशेथा? तो म्हणाला, आपला दास हजर आहे। दावीद त्यास म्हणाला, भिवू नको, तुझा बाप योनाथान ह्याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन। तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावे। तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे? मग राजाने शौलाचा सेवक सीबा ह्यास बोलावून सांगितले, जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्रास देतो। तर तू आपले पुत्र व चाकर ह्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर। तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा। पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेत माझ्या पंक्तीस नित्य भोजन करील। सीबाचे 15 पुत्र व 20 चाकर होते। सीबा राजास म्हणाला, माझे स्वामी राजे ह्यांनी आपल्या दासास केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही आपला दास करील। ह्याप्रमाणे मफीबोशेत इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे। मफीबोशेथास मिखा नावाचा एक लहान पुत्र होता। सीबाच्या घरी राहणारे सर्वजण मफीबोशेथाचे चाकर होते। मफीबोशेत यरुशलेमेत राहिला, कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे। तो दोन्ही पायांनी लंगडा होता।